नमस्कार. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती आपल्या महाराष्ट्रामधली नाही, तर ती आपल्या शेजारचं राज्य असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये घडलेली एक खरीखुरी घटना आहे. तशी ही कथा रवी नावाच्या एका विद्यार्थ्याभोवती फिरते. अभ्यासामध्ये तो पहिल्यापासूनच हुशार, पण अभ्यासाव्यतिरिक्त ज्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यामध्ये सुद्धा तो नेहमीच पुढे असायचा. त्यामुळे त्याच्या कॉलेजमध्ये रवीचा एक चांगला दबदबा होता. आता ही घटना घडली त्यावेळी रवी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. त्याच्या आजूबाजूला कायम 4-5 मुलं असायची. तसा रवी दिसायला पण एकदम हँडसम. त्यामुळे फक्त मुलंच नाहीत तर कॉलेजमधल्या मुलीसुद्धा रवीवर जीव ओवाळून टाकायच्या. आता असा हा रवी, आणि त्याच्या याच इमेजमुळं त्याचे विरोधक पण वाढले होते. तरी पण रवीचे जे काही सच्चे मित्र होते ते रवीची साथ कधीच सोडत नव्हते. आणि अशा मित्रांपैकीच असणारा एक म्हणजे पियुष, जो रवीचा सगळ्यात जवळचा मित्र होता. आणि तो जवळजवळ 4 वर्षापासून रवीसोबतच होता. आता प्रसंग जातो तो 2 वर्षापूर्वी. आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं की रवी, पियुष हे सगळेजण मित्र त्यावेळी लास्ट इयरला होते. आणि त्यावेळी रवी आणि पियुष हे दोघेजण बऱ्याच वेळा स्मोकिंगसाठी किंवा ड्रिंक करण्यासाठी कॉलेजच्या बाजूला असणाऱ्या जंगलामध्ये किंवा डोंगरावर जायचे. ती त्यांची नेहमीची ठरलेली जागा होती. आता आपल्या प्रसंगावर येऊया. त्यावेळी दुपारचे 3-3:30 वाजले होते आणि ते दोघेजण कॉलेजमधून बाहेर पडले. ते थेट कॉलेजच्या पाठीमागच्या जंगलाकडे गेले. आणि आता त्यांच्या नेहमीच्या अड्ड्यावर गेल्यानंतर त्यांनी आपल्या खिशातली सिगरेट्स काढली आणि ते स्मोकिंग करायला लागले. आणि आता स्मोकिंग करत असताना त्यांच्या गप्पा चालू झाल्या. आणि त्यावेळी पियुष रवीला म्हणाला, रवी, या जगामध्ये एक अशी जागा आहे जिथं आपण कोणती जरी विश मागितली तरी आपली इच्छा ही नक्कीच पूर्ण होते. तसं रवी पियुषला म्हणाला, पियुष, असं काहीही नसतं. जे काय करावं लागतं ते आपल्याला स्वतः करावं लागतं. तसं पियुष पुन्हा रवीला म्हणाला, अरे रवी, मी खरं सांगतोय, मला आत्ताच त्या जागेबद्दल माहिती मिळाली. त्या जागी जाऊन आपल्याला आपली इच्छा व्यक्त करावी लागते. त्यानंतर आपली इच्छा पूर्ण झालीच म्हणून समज. पण रवीचा मात्र या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. तेव्हा पियुष रवीला म्हणाला, जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर पैज लाव माझ्यासोबत 1,000 रुपयाची. आता पैज म्हणल्यावर रवी लगेचच तयार झाला. आणि तो पियुषला म्हणाला, सांग पियुष, कधी जायचं मग तिकडं. तसा पियुष म्हणाला, मला काही अडचण नाही रवी, तू आत्ता म्हणशील तर आत्ता पण आपण तिथं जाऊ शकतो. रवी म्हणाला, ठीक आहे तर मग चल जाऊया आत्ताच. ते दोघेजण कॉलेजमध्ये आले. रवीनं त्याची बाईक काढली. पियुष मागं बसला आणि रवीनं बाईक स्टार्ट केली. त्यानंतर पियुष जसा पत्ता सांगेल तसे ते दोघेजण त्यांच्या बाईकवरून त्या ठिकाणाकडे चालले. बरंचसं लांब गेल्यानंतर ते शहरातून बाहेर पडले. त्यानंतर एक जंगलासारखा रस्ता लागला आणि जवळजवळ 1-1.5 तासाचा प्रवास केल्यानंतर ते साधारणतः 5-5:30 वाजता एका घरासमोर जाऊन थांबले. रवी आणि पियुष दोघे पण घरासमोर गाडी लावून गाडीवरून खाली उतरले. त्यावेळी रवी पियुषला विचारायला लागला, ही कुठली जागा आहे. तसं पियुष सांगायला लागला की हेच ते घर आहे. तिथंच एक माणूस राहतोय जो आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. त्याच्याकडे एक सिद्धी आहे आणि त्याला एक विशिष्ट वनदेवता प्रसन्न झालेली, आणि तीच वनदेवता आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. आता रवी गुपचूपपणे खाली उतरला आणि ते दोघेजण चालत त्या घराजवळ गेले. ते घर एकदम जुन्या पद्धतीचं होतं. बरंचसं बांधकाम लाकडी होतं, पण त्याची बरीचशी पडझड झालेली होती. घराच्या आजूबाजूला झाडझुडपं खूपच वाढलेली होती आणि त्या घराचा अवतार बघूनच वाटत होतं की इथं जास्त कोणी ये जा करत नसावं. ते दोघेजण आता त्या घराचा तुटका दरवाजा उघडून आतमध्ये शिरले. तसं ते त्या घराच्या मुख्य खोलीमध्ये गेले. त्या खोलीच्या मधोमध एक काळे कपडे घातलेला मांत्रिक बसलेला होता आणि तो काहीतरी विधी करण्यामध्ये मग्न होता. तोंडामध्ये मंत्रपठण चालू होतं. जसा रवी त्या घरामध्ये गेला तसं त्याला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं, कारण त्या घरातलं वातावरण, तो मांत्रिक, हे सगळं रवीला थोडंसं विचित्र वाटत होतं. आणि त्याला वाटायला लागलं की आपण उगीचच इथं आलो. पण आता पियुषबरोबर पैज लावल्यामुळं त्याच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आता पियुषने त्या माणसाला हाक मारली तसा तो मांत्रिक जागा झाला आणि त्या मांत्रिकानं त्या दोघांना समोर बसायचा इशारा केला. पियुष आणि रवी त्या मांत्रिकाच्या समोर बसले. त्या सगळ्यांच्या बरोबर मधोमध एक पूजा मांडलेली होती. रवी भेदरलेल्या नजरेने त्या घराची पाहणी करायला लागला. त्या घरामधलं सगळंच खूप विचित्र होतं. घराच्या भिंतींवर वेगवेगळी आणि भयानक चित्र अडकवलेली होती. आता ते दोघेजण जसे त्या मांत्रिकाच्या पुढे बसले तसं पियुषनं त्या मांत्रिकाला सांगितलं, महाराज, हा माझा मित्र रवी.
असं तो बोलला आणि पुन्हा शांत बसला. त्यानंतर त्या मांत्रिकानं आपल्या बाजूला ठेवलेल्या गाठोड्यातल्या थोड्याशा वस्तू बाहेर काढल्या आणि त्या सगळ्या वस्तू तो समोरच्या आकृतीमध्ये एका विशिष्ट पद्धतीने मांडायला लागला. त्यानंतर त्यानं दुसऱ्या पिशवीतून मांसाचे काही तुकडे काढले आणि ते पण त्या आकृतीमध्ये ठेवले. त्यानंतर त्या खोलीमध्ये त्याने कसला तरी धूर केला आणि तो मोठमोठ्याने वेगवेगळे मंत्र म्हणायला लागला. तसं अचानक रवीला आणि पियुषला थोडंसं विचित्र वाटायला लागलं आणि त्यावेळी रवीला जाणवलं की त्या घरामध्ये त्या तिघांव्यतिरिक्त अजून पण कुणीतरी होतं. थोडाच वेळ तो विधी चालला. त्यानंतर त्या मांत्रिकानं रवीला त्याच्याजवळ बोलावलं आणि त्यानं हातात चाकू घेऊन रवीचे थोडे केस कापून आपल्या हातामध्ये घेतले. तसं रवीला ते थोडंसं विचित्र वाटलं. त्यानंतर पियुषने रवीला समजावून सांगितलं की तुझ्या या वस्तू त्या मांत्रिकांना दिल्या की ते तुझ्या इच्छा पूर्ण करू शकतात. त्यानंतर मात्र रवी शांत बसला. थोड्या वेळानं मांत्रिकानं ते केस त्याच्यासमोर ठेवलेल्या एका पाण्याच्या भांड्यामध्ये टाकले आणि त्यांना जायला सांगितलं. त्यानंतर ते दोघेजण त्या घरातून बाहेर पडले. पण आता गाडीवरून परत येताना रवी पियुषशी फार काही बोललाच नाही, कारण आत्ता जे रवीसोबत घडलं होतं ते रवीला थोडंसं विचित्र वाटलेलं होतं. त्यानंतर ते दोघेजण पुन्हा कॉलेजवर आले आणि पुन्हा कॉलेजमधून त्यांच्या घरी गेले. पण त्यावेळी घरी जाताना रवी त्याच्या बाईकवर एकटाच होता आणि बाईकवरून घरी जाताना त्याला खूपच अस्वस्थ वाटायला लागलं. कसा तरी तो घरी गेला आणि बेडरूममध्ये जाऊन झोपला. त्यानंतर तो ज्यावेळी संध्याकाळी उठला त्यावेळी त्याला खूपच अशक्तपणा जाणवायला लागला होता आणि त्याची तब्येत खूपच बिघडली होती. अचानकच त्याच्याबरोबर असं का झालं हे त्याला काहीच कळत नव्हतं आणि त्या दिवशी त्याची तब्येत एवढी बिघडली की दुसऱ्या दिवशी तो कॉलेजला गेलाच नाही. तो दिवसभर घरीच आराम करत होता. पण दुसऱ्या दिवशी आराम केला तरी पण त्याला काही बरं वाटत नव्हतं. म्हणून त्याचे आईवडील त्याला दवाखान्यामध्ये घेऊन गेले आणि दवाखान्यात जाऊन आल्यानंतर त्या दिवशी त्याला थोडंसं बरं वाटलं. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा रवीची तब्येत अजूनच बिघडली आणि आता रवीचे वडील त्याला वेगवेगळ्या डॉक्टरांकडे घेऊन जायला लागले. पण आठवडाभर ते रवीला वेगवेगळ्या डॉक्टरांकडे घेऊन गेले, पण त्याचा काहीच फरक रवीवर पडत नव्हता. त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावतच होती आणि एक 10 दिवसांमध्ये रवी एवढा वीक झाला की त्याचं वजन जवळजवळ 15 ते 20 किलो कमी झालं. तो एकदम हडकुळा दिसायला लागला. तसं मात्र रवीच्या वडिलांना खूपच काळजी वाटायला लागली. त्यांनी त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्याचे सगळे चेकअप केले, पण त्याचे सगळे रिपोर्ट एकदम नॉर्मल होते. आता रवीची तब्येत काही ठीक होत नाही म्हणल्यानंतर रवीच्या आईला पण त्याची खूपच काळजी वाटायला लागली. ती बिचारी होती जुन्या विचारांची आणि तिच्या मनात आता भूत प्रेत किंवा झपाटणुकीचे विचार यायला लागले आणि तिनं ती गोष्ट रवीच्या वडिलांना म्हणजे दिनकररावांना पण बोलून दाखवली. आता दिनकररावांना पण रवीच्या आईच्या म्हणजे कावेरीबाईच्या म्हणण्यामध्ये थोडंसं तथ्य वाटायला लागलं आणि त्यांनी पण आता वेगवेगळ्या मांत्रिकांना घरी बोलावून रवीवर उपचार करायला सुरुवात केली. ते सगळेजण रवीला बघायचे आणि त्यावेळी ते सगळे मांत्रिक फक्त एकच गोष्ट दिनकररावांना सांगायचे की तुमच्या मुलावर एका भयानक शक्तीचा प्रभाव आहे आणि त्या शक्तीशी आम्ही काही सामना करू शकत नाही. तसे रवीचे आईवडील निराश झाले. त्यांना काय करावं ते कळत नव्हतं. असंच तरी किती दिवस बसणार. दिवसेंदिवस रवीची तब्येत खालावतच होती आणि आपण जर लवकर त्याच्यावर उपचार नाही केले तर एक दिवस रवी त्यांच्या हातातून गेला असता. आता एक दिवशी रवीचे वडील सकाळीच एका मांत्रिकाला घेऊन घरी आलेले होते. त्या मांत्रिकानं रवीला बघितलं आणि त्याने पण दिनकररावांना सांगितलं की रवीवर एका खूपच भयानक शक्तीचा प्रभाव आहे आणि याला फक्त एकच व्यक्ती वाचवू शकते. तसे दिनकरराव विचारायला लागले, कोण आहे ती व्यक्ती, मला सांगा, मी त्यांच्याकडे लगेच रवीला घेऊन जातो. तसं त्यांना एक पत्ता दिला आणि जाताना त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी एक म्हातारी बाई राहते. ती बाई खूपच दिवसापासून जादूटोणा वगैरे करते आणि असले जादूटोणे पण ती उतरवते. तुम्हाला आता तिच्याकडेच जावं लागेल. दुसऱ्या दिवशी दिनकरराव रवीला घेऊन त्या मांत्रिकानं सांगितलेल्या ठिकाणाकडे निघाले. ते ठिकाण शहरापासून बरंचसं लांब होतं. 1.5 तासाचा प्रवास करून ते एका झोपडीसमोर जाऊन पोचले. दिनकरराव आणि रवीनं त्या घराच्या झोपडीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना आतमध्ये एक म्हातारी बसलेली दिसली. तिनं आपल्या अंगावर चित्रविचित्र रंगाची साडी घातलेली होती. तिच्या घराचा अवतार बघूनच वाटत होतं की ही जादूटोणा करत असावी. पण आता जादूटोण्याचा इलाज करण्यासाठी जादूटोणा माहिती असणाऱ्या लोकांकडे जावं लागणार होतं. जरी तिथं जायची इच्छा नसली तरी दिनकररावांसमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आता दिनकरराव तिच्या समोर बसले आणि त्यांनी झालेली सगळी परिस्थिती तिला सांगितली. तसं ती बाई दिनकररावांना आणि रवीला त्या घराच्या आतल्या बाजूला असणाऱ्या अजून एका खोलीमध्ये घेऊन गेली.
त्या खोलीमध्ये एक मोठा पाण्याचा रांजण होता. ती बाई पुन्हा आपल्या घरातून बरंचसं विधीचं विचित्र सामान घेऊन आली. ते सगळं सामान तिनं व्यवस्थित त्या रांजणाच्या बाजूला मांडलं आणि ती तिच्या तोंडाने काहीतरी मंत्र पुटपुटायला लागली. त्यानंतर तिनं त्या रांजणामध्ये बघितलं आणि तिनं पुन्हा सांगायला सुरुवात केली, पोरा, तुझं नाव दिनकर आणि तुझ्या पोराचं नाव रवी आहे. तसं दिनकररावांना एक धक्काच बसला, कारण त्या म्हातारीला आपलं नाव कसं माहिती पडलं याचं त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. पण त्यांना एवढी गोष्ट मात्र लक्षात आली की ती आता आपल्या मुलाला यातून वाचवू शकते. त्यानंतर ती म्हातारी पुन्हा सांगायला लागली, दिनकर, तुझ्या मुलावर एक भयानक जादूटोणा झालेला आहे आणि तो जादूटोणा दुसरं तिसरं कुणी नसून तुझ्या मुलाच्या एकदम जवळच्या मित्राने केलेला आहे. त्याचं नाव पियुष. तसं रवी एकदम दचकून वर बघायला लागला, कारण त्याला पण धक्का बसला होता. कारण पियुष त्याचा एकदम जवळचा मित्र, तो त्याच्याशी असं का करेल हेच त्याला कळत नव्हतं. आणि त्यानं आश्चर्यानं त्या म्हातारीला विचारलं, अहो आजी, पण पियुष माझा एकदम जवळचा मित्र, तो माझ्याशी असं कशाला करेल? गेली 4 वर्ष तो माझ्यासोबत राहतोय, माझा त्याच्यावर खूपच विश्वास आहे. तसं ती म्हातारी त्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यामधून गालातच हसली आणि पुन्हा रवीला सांगायला लागली, रवी, या दुनियेमध्ये जो वर जातो त्याच्यावर जळणारी फार लोक असतात आणि त्या लोकांमध्ये आपल्या लोकांचीच संख्या जास्त असते. हे बघ रवी, तू कॉलेजमध्ये खूपच फेमस आहेस, सगळ्या गोष्टींमध्ये तू पुढं असतोस, अभ्यासामध्ये पण तू हुशार आहे. त्याच्यामुळं तुझा जो पियुष नावाचा मित्र आहे तो तुझ्यावर खूपच जळत होता आणि त्याला तुला स्वतःच्या मार्गातून बाजूला काढायचं होतं आणि त्याच्यासाठी त्याने एका मांत्रिकाकडून तुझ्यावर जादूटोणा केला. पण तो तुला कुठे घेऊन गेलता हे मला सांगशील का? तसं रवी त्या म्हातारीला सांगायला लागला, आजी, मागच्या आठवड्यामध्ये पियुष मला म्हणाला होता की तो मला एका अशा ठिकाणी घेऊन जाईल की जिथे गेल्यावर माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. माझा या गोष्टींवर विश्वास नव्हता, पण त्याने माझ्याशी पैज लावली म्हणून मी तिथं जायची तयारी दाखवली आणि तिथं तो मला एका मांत्रिकाकडे घेऊन गेला. खरं तर मला तिथं जायची इच्छा नव्हती, पण पैज लावल्यामुळं मी गेलो आणि तिथं गेल्यानंतर मला वाटलं की कदाचित हा मांत्रिक आपली इच्छा पूर्ण करून देईन, म्हणून मी तिथं थांबलो पण. आणि तिथं विधी केल्यानंतर त्या मांत्रिकाने माझे थोडेसे केस पण कापून घेतले. तशी ती म्हातारी रवीला अडवत म्हणाली, तुझी कोणतीही वस्तू त्या मांत्रिकाच्या हातामध्ये पडली की त्या वस्तूद्वारे तो तुझ्यावर जादूटोणा करू शकतो. जसं की त्याने तुझे केस कापून घेतले आणि त्या केसांद्वारेच त्याने तुझ्यावर जादूटोणा केलेला आहे. पण पियुषनं तुला खोटं सांगून तिकडं नेलं. तो तुझ्या कोणत्याही इच्छा पूर्ण करणार नव्हता, तर तुला बर्बाद करण्यासाठी तो तिथं तुला घेऊन गेलेला होता. या सगळ्या गोष्टी रवीसाठी खूपच धक्कादायक होत्या. त्याला खूपच भीती वाटायला लागली. तो भीतीने थरथर कापायला लागला. दिनकररावांची पण अवस्था तशीच झालेली होती. त्यानंतर दिनकरराव त्या म्हातारीला म्हणाले, आजी, झालं ते झालं, आता मला सांगा की मी माझ्या मुलाला यातून कसा वाचवू? तशी ती म्हातारी म्हणाली, रवीवर ज्या शक्तीचा प्रभाव आहे ती शक्ती खूपच भयानक आहे आणि त्या मांत्रिकानं त्या शक्तीशी सौदा केला आहे, रवीच्या जीवाचा सौदा. ती शक्ती रवीचा जीव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आपण हा जादूटोणा थांबवू शकत नाही, पण आपण एक गोष्ट करू शकतो, आपण तो जादूटोणा दुसऱ्या शरीरावर उलटवू शकतो. तसं दिनकररावांना ती म्हातारी काय बोलते तेच कळत नव्हतं. त्यानंतर म्हातारी दिनकररावांना समजावत म्हणाली, हे बघ दिनकर, या पिशाच्यांना फक्त रक्त आणि मांसाची ओळख असते. आता तुला फक्त एक काम करायचं आहे. उद्या येताना तू रवीचं थोडंसं सामान माझ्याकडे घेऊन ये, जसं की त्याचे जुने कपडे वगैरे घेऊन ये. त्यानंतर त्या म्हातारीनं त्या दोघांना घरी जायला सांगितलं. रवी आणि दिनकरराव पुन्हा घरी आले. दुसऱ्या दिवशी दिनकरराव रवीचे जुने कपडे घेऊन पुन्हा त्या म्हातारीच्या घरी गेले. त्यावेळी म्हातारी आतल्या खोलीमध्ये निघून गेली आणि तिनं थोडे हाडामासाचे तुकडे बाहेर आणले. त्या म्हातारीने पुन्हा एक विधी केला आणि त्या विधीमध्ये तिने एका पेटीमध्ये ते हाडामासाचे तुकडे, रवीचे ते जुने कपडे आणि बरंचसं अघोरी सामान टाकलं. त्यानंतर ती पेटी बंद केली आणि ती पेटी दिनकररावांना एका अज्ञात स्थळी नेऊन पुरून टाकायला सांगितली. दिनकरराव ती पेटी घेऊन त्या घरातून बाहेर पडले. त्यानंतर ते येताना जंगलामध्ये एका अज्ञात स्थळी थांबले आणि त्यांनी ती पेटी तिथंच पुरून टाकली. पुन्हा ते घरी आले आणि आंघोळ करून त्यांनी घरामध्ये प्रवेश केला. त्या म्हातारीनं दिलेलं एक तावीज त्यांनी रवीच्या गळ्यामध्ये बांधलं. आणि मित्रांनो, तुम्हाला काय चमत्कार सांगायचा, दुसऱ्या दिवशी रवीला बरं वाटायला लागलं आणि चांगला 10-15 दिवसामध्ये तो पहिल्यासारखा एकदम ठणठणीत झाला आणि पुन्हा कॉलेजला पण जायला लागला. पण त्या दिवसापासून त्याने पियुषशी मात्र बोलणं पूर्णपणे बंद केलं. आता रवीचं सगळं शिक्षण पूर्ण होऊन तो चांगल्या ठिकाणी जॉब पण करतोय आणि तो सुखात पण आहे. पण आपल्या एकदम जवळच्या मित्राने दिलेला धोका तो आज पण विसरू शकलेला नाही.